नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. तुम्ही पाहायला सुरू केलंय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. आता बऱ्यापैकी 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत. त्याशिवाय कोचिंग क्लासेसला आणि कॉलेजेसला 11th सायन्स ॲडमिशनसाठी एन्क्वायरी करायला सुरू केलात. बऱ्याच पालकांना म्हणजे मनामध्ये एक अपेक्षा असते, की आपला मुलगा IITला जावा, त्यानं JEE करावं, नीट करावं, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. शिवाय मार्केटमध्ये आज असं एकही कॉलेज किंवा एकही संस्था किंवा एकही कोचिंग असं नाही, की जे तुम्हाला टेम्पटेशन देत नाही, की आम्ही IITचं प्रिपरेशन करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, IIT बद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल, की तुमचा मुलगा IIT, JEE, नीट, IIT JEE पर्टिक्युलरली करू शकतो का? त्याला NIT किंवा IIT कॉलेज मिळू शकतं का? किती चान्सेस आहेत? आणि मी IIT JEEचे स्वप्न विकणाऱ्या क्लासेसच्या बळी पडून मी 5-6 लाख रुपये खर्च तर करत नाही ना. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरू केले श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी श्याम सर आपलं हा व्हिडिओ निवडल्याबद्दल खूप आभारी आहे, कारण हा व्हिडिओ तुमचे 5 ते 6 लाख रुपये निश्चितपणे वाचवणार आहे. आपण 10वी परीक्षा दिलेले विद्यार्थी असाल किंवा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचे पालक असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. अवघ्या 7 ते 8 मिनिटामध्ये मी तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायला मदत करणार आहे. चला तर मग सुरू करूया. IIT हे भारतातलं अतिशय गाजलेली इंजिनिअरिंग कॉलेजची प्रीमियम एज्युकेशन देणारी रन बाय गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. यामधून सुंदर पिचाई आणि याच्यासारखे अनेक महान CEO जन्माला आले, जे टेक जायंट Google आणि Facebook आणि आणखी काही इतर टेस्ला वगैरे इत्यादी ठिकाणी काम करतात आणि त्यांना मिळणारे पॅकेजेसचे नेहमीच ब्रेकिंग न्यूज होतात, नॉट ओन्ली इन इंडिया बट अक्रॉस द वर्ल्ड. सो खूप साऱ्या मुलांना आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की आपण IITला ट्राय करावं. शिवाय याची फी जास्त असल्यामुळं खूप सारे क्लासेसवाले, JEE नीट शिकवणारे कोचिंगवाले किंवा कॉलेजेस भरमसाठ पालकांकडून फीस देऊन त्या मुलांचा IIT JEE हो ना हो स्वतःचा मात्र बिझनेस बनवतात. तर बघा, मी तुम्हाला सांगतो की IITचे एकूण किती विद्यार्थी वर्षाला अपियर होतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण एकूण 13 लाख किंवा त्यापेक्षा 1-2 लाख कमी जास्त एवढे विद्यार्थी जनरली IIT JEEसाठी अपियर होतात. आणि इट्स अ नेशन वाईड एक्झाम. पूर्ण देशभरातून NCERTचा सिलेबस असतो. पूर्ण देशभरातून मुलं ट्राय करतात, अटेम्प्ट करतात आणि एकंदरीत 13 लाख विद्यार्थी याच्यासाठी करतात. परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा जानेवारीमध्ये असतो, तर दुसरा टप्पा एप्रिल-मेमध्ये कुठेतरी असतो. आता पुढं काय? सीट्स. 13 लाख विद्यार्थी अपियर होतात आणि सीट्स किती आहेत? तुम्हाला गंमत सांगू? ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक राज्याला एक IIT कॉलेज आहे. महाराष्ट्रात म्हणाल तर ते मुंबईमध्ये पवईला आहे. म्हणजे तुम्ही IITसाठी जे ट्राय करताय, त्या महाराष्ट्राची जर लोकसंख्या बघितली तर 12 कोटी आहे. महाराष्ट्रात साधारणतः 10 ते 12 लाख मुलं ज्युनियर कॉलेजेसला शिकतात. त्यातले 2-2.5 लाख मुलं तरी IITसाठी ट्राय करतात आणि मुंबईमध्ये फक्त एक IIT कॉलेज आहे. पूर्ण महाराष्ट्रात एक आहे. प्रत्येक राज्याला एक IIT कॉलेज दिले. देशातले कुठलेही विद्यार्थी त्यांच्या मेरिटनुसार राज्यातल्या कुठल्याही कॉलेजला अप्लाय करू शकतात. आता सीट्स किती आहेत? तर फक्त 18,000. पूर्ण भारत देशामध्ये 18,000 सीट आहेत. गर्दी किती आहे बघा. 13 लाख लोकं अपियर होत आहेत, ट्राय करतायत आणि सीट किती आहेत? 18,000. नाऊ यू कॅन इमॅजिन द कॉम्पिटिशन. दुसरं काय की कॉलेजेस किती आहेत? 25+ आहेत. 23 ते 25च्या रेंजमध्येच आहेत. कधी-कधी एखाद दुसरं कमी जास्त वाढत राहतं. तर 25च्या आसपास तरी आत्ता सध्या आहेत. तुम्ही आपल्या देशातले जर स्टेट जरी पाहिले तरी ते 28 आहे. त्या मानाने 25 ते रेंजमध्येच कॉलेजेस आपल्याकडे आहेत. दुसरं काय की मी तुम्हाला म्हणालो की IITमधला सक्सेस रेशो काय आहे? तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल की आउट ऑफ 100, 99% स्टुडंट डू नॉट गेट ॲन IIT सीट. येस, दॅट्स द ट्रूथ. ओन्ली 1% सक्सेस रेशो आहे. फक्त 1% मुलांना काय होतं? IITचं सीट मिळतं. JEE मेन झाल्यानंतर ॲडव्हान्सला किती मुलं क्वालिफाय होतात? 2.5 लाख मुलं ॲडव्हान्स्डसाठी क्वालिफाय होतात. त्यातून फक्त 18,000 सीट आहेत, त्यांनाच मिळतं. फायनली 18,000त एका IIT सीटसाठी ॲडव्हान्समध्ये 3 मुलं ट्राय करत असतात. आता मला सांगा की 18,000त जर 13 लाख ट्राय करणार असतील तर त्यांच्या स्वप्नांचं काय होईल? म्हणजे IIT सीट मिळणं म्हणजे यू आर टॉप 1% स्कॉलर इन इंडिया. भारतातले टॉप 1% स्कॉलर आहेत
त्यांनाच हे सीट मिळतं. सो IIT इज नॉट अ फॅशन, इट्स नॉट अ स्टेटस सिम्बॉल, इट्स पॅशनचा गेम आहे. खूप सारी मेहनत करावी लागते. आणि कोणती मुलं IITला सर्वाईव्ह करतात म्हणजे IIT सीट मिळवतात, तर ती मुलं आहेत मॅथमॅटिकल जिनियस. जर तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये एव्हरी टाईम तुमचा मुलगा ॲप्रिशिएट होत असेल किंवा तुम्ही स्वतः ॲप्रिशिएट होत असाल ॲज अ स्टुडंट म्हणून मॅथमॅटिक्ससाठी, तर तुमचे चान्सेस आहेत. तुम्ही ट्राय करतो, बघूया जमलं तर, असं असेल तर नाही. आय एम सॉरी. 90, 95, 98, 97 मॅथमॅटिक्सला मार्क घेणारी मुलं आहेत. ते अटेम्प्ट करतात. 2.5 ते 3 वर्ष 6 ते 8 तास अभ्यास करावा लागतो. खूप साऱ्या एक्झाम्स, टेस्ट अटेम्प्ट कराव्या लागतात. टेस्ट सिरीज थ्रू जावं लागतं. मोबाईल बंद ठेवावा लागतो. तेव्हा कुठं 1% तुम्ही याल आणि तुम्हाला IIT सीट मिळेल. अच्छा, IIT नाही मिळालं तर तुमच्याकडे JEE मेन्सवरून एक ऑप्शन राहतो, तो म्हणजे NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इथं तुमच्याकडे किती सीट्स आहेत, तर इथं नॅचरली 13 लाख मुलंच अपीयर होतात. त्यातली जे मेन्समध्ये ज्यांचा स्कोर चांगला येतो त्यांना IIT नाही मिळालं तर ते मेन्सच्या स्कोरवरून NITला जाऊ शकतात. NITमध्ये किती सीट आहेत, तर 24,000 सीट आहेत. आणि या दोन IIT आणि NIT सोडल्यानंतर एकूण भारत देशामध्ये 75 गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण 99% स्टुडंट्स जे असतात ते प्रायव्हेट किंवा सेल्फ फायनान्स किंवा एडेड अशा खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसलाच ॲडमिशन घेऊन त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण करतात. आता मला सांगा, तुम्ही जर मॅथमॅटिकल जिनियस नसाल तर तुम्ही 6-7 लाख रुपये फीज कशासाठी देताय? त्यापेक्षा बेस्ट स्टेट CETचं प्रिपरेशन करा. दॅट वुड बी अ गुड ऑप्शन. कारण मी म्हणालो ना तुम्हाला की तुम्ही 6-7 लाख रुपये खर्च करणार आणि जर तुम्ही अतिशय इंटेलिजंट नसाल, ॲम्बिशियस नसाल, मेहनत करायची तयारी नसेल, तर तुम्हाला ते IIT हे एक ड्रीम आहे विच विल नेवर फुलफिल्ड. कारण जगभरातल्या घेतल्या जाणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये IIT JEE एंट्रन्स is the most difficult exam. One of the difficult म्हणत नाही, is the most difficult exam taken during the age group of 17 to 18. सो आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही होमसिक असाल तर काही काही मुलं अशी असतात की ते होमसिक असतात. म्हणजे काय की ते सकाळी मामाच्या गावाला गेलं तर संध्याकाळी करमेना म्हणून रिटर्न येतात. तर मला सांगा, ती मुलं मुंबईला किंवा अरुणाचल प्रदेशला, नागालँडला, त्रिपुराला, आसामला, पश्चिम बंगालला जाऊन IIT करणार आहेत का? नाही. किंवा काही पालक असे आहेत की जे सदन कुटुंबातले, त्यांचं म्हणणं असतं की माझा मुलगा डोळ्यासमोर राहावं. तेही मुलं JEEची प्रिपरेशन करतात. मला सांगा, अशा मुलाचा नंबर श्रीनगरला लागला तर ते श्रीनगरला त्या मुलाला पाठवतील का? नाही. म्हणजे कधी कधी आपण एकदम रॅट रेसमध्ये जातो. तर तुम्ही खात्री करा की तुमचा मुलगा मेंटली फिजिकली एवढा स्ट्रॉंग आहे की तो देशभरातल्या कुठल्याही IIT कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन राहील, शिकेल 4-5 वर्ष. शिवाय IITला एवढी स्पर्धा आहे याचा अर्थ ते ॲडमिशन फुकट होतं असं नाही. ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो एकूण इंजिनिअरिंगसाठी. 2.5 ते 3 लाखाच्या रेंजमध्ये एका वर्षाची फीज असते. एकूण 4 वर्षाचा कोर्स असतो. तर IIT JEE फक्त करायचं म्हणून करू नका, गंमत म्हणून करू नका किंवा ट्राय करतो म्हणून करू नका. कारण त्याची कॉस्ट 6-7 लाख रुपये तुमच्या पालकांना पडणार आहे. इव्हन पालकांनाही मी इन्सिस्ट करेन की जर तुमचा मुलगा मी सांगितलेल्या टर्म्समध्ये म्हणजे मॅथमॅटिकल जिनियस आहे का, एक त्याला खरंच देशभरातल्या कुठल्याही कॉलेजवर जाऊन इंजिनिअरिंग करायची पॅशन आहे का, फिजिकली मेंटली तो तेवढा स्ट्रॉंग आहे का, किंवा तुमची तयारी आहे का त्याला तेवढ्या लांब पाठवायची. कारण तो पुढचा नंबर आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत काय असते की स्टेट बोर्डला तुम्हाला 75% मार्क करावे लागतात स्कोर. म्हणजे IIT JEE करणे म्हणजे फक्त तुम्ही PCM करत बसला आणि तुमचा स्टेट बोर्डचा जर स्कोर डाऊन आला तर त्या रिझल्टचा काहीही फायदा होत नाही. सो IIT, NIT, अदर स्पॉन्सर्ड, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यानंतर प्रायव्हेट. आता तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही स्टेटमधल्या रेग्युलर इंजिनिअरिंग कॉलेज, जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट आहे, तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर फक्त CETवर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळतं. त्याला IITचा किंवा JEEचा स्कोर असणं आवश्यक नसतं. सो तुम्हीच ठरवा की तुमचा मुलगा CET करून एखाद्या छानपैकी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे का JEE करून IITसाठी
ट्राय करणार आहे म्हणतो मी, कारण मिळणार आहे हे सगळ्यांच्याच नशिबात नाही आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे मला खाली कमेंट करा आणि असेच व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.